नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज रित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम महाराष्ट्राकडून। पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला पावसाची जी स्थिती आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, वसई विरार आहे, मुंबई आहे, माथेरान आहे, त्यानंतर ठाणे आहे, त्यानंतर पनवेल, अलिबाग, मुरुंद, त्यानंतर इकडं दापोली आहे, चिपळूण आहे, त्यानंतर इकडं रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा आहे, कराड आहे, वडूज आहे, सातारा आहे, भोर आहे, बारामती, दोंड, पुणे, चाकण, जुन्नर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पेठ आहे, त्यानंतर अकोले आहे, घोटी आहे, जव्हार आहे, या मनमाड आहे, मालेगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार आहे, साक्री आहे, त्यानंतर मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, धुळे आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडं अहिल्यानगर आहे, त्यानंतर दौंड आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जामखेड आहे, बीड आहे, त्यानंतर इकडं बार्शी आहे, पंढरपूर आहे, धाराशिव आहे, त्यानंतर सोलापूर, नलदुर्ग हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, परतूर आहे, माजलगाव आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, परळी वैजनाथ आहे, त्यानंतर अहमदपूर आहे, औसा आहे, लातूर आहे, उदगीर आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं नांदेड आहे, भोकर आहे, उमरखेड आहे, त्यानंतर इकडं भैसा आहे, धर्माबाद, अर्धापूर, हिमायतनगर, त्यानंतर मुखेड, पेठ, उमरी, कार्ला हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला वाऱ्यासह आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं पूर्णा आहे, त्यानंतर नांदगाव आहे, त्यानंतर संभार आहे, परभणी आहे, त्यानंतर इकडं औंढा नागनाथ आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, खानदेशच्या प्रदेशाकडे आपण वळूया। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी जळगाव आहे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, भुसावळ आहे, यावल आहे, जामनेर आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर, चोपडा, त्यानंतर एरंडोल, परोळा, अंबळनेर, त्यानंतर इकडं शिरपूर आहे, धुळे आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं वळूया मित्रांनो आपण वाशिमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा आहे, त्यानंतर मलकापूर आहे, तिकडं नाही तर त्यानंतर इकडं नांदूर आहे, खामगाव आहे, त्यानंतर जळगाव, जामोद आहे, बाळापूर, तेलारा, त्यानंतर अकोला, अकोट, पाटी, दर्यापूर, मूर्तिजापूर, पातूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं मालेगाव आहे, त्यानंतर वाशिम आहे, मंगरुळपीर आहे, कारंजा लाड आहे, त्यानंतर मानोरा आहे, हा जो प्रदेश आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं डिग्रज, दारवा, नेल, आर्णी, पुसद, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं हिंगणघाट आहे, वर्धा आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, पुलगाव आहे, त्यानंतर आर्वी, आष्टी, मोजरी, चांदूर बाजार, अमरावती
त्यानंतर अचलपूर, परतवाडा, चिखलदरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडं नागपूरचा जो आसपासचा प्रदेश आहे मित्रांनो, नागपूर आहे, वरुड आहे, कारंजा आहे, नरखेड आहे, त्यानंतर पांडुर्णा आहे, काटोल आहे, त्यानंतर इकडं वळूया मित्रांनो सावनेर आहे, चौसार आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, रामटेक आहे, त्यानंतर इकडं उमरेड आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, त्यानंतर इकडं साकोली आहे, गोंदी आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर चमरोशी, पोबुर्णा, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर इकडं चंद्रपूर आहे, भद्रावती, राजुरा आहे, त्यानंतर इकडं चिमूर आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आज 12 जुलै 2026 रोजी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. फारसा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार नाही आज रोजी. तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. तर धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.